प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे अचानक भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली। 2024 पासून मंजूर असलेल्या घरकुल योजनांची कामे 2 वर्षे उलटूनही अपूर्ण असल्याचे आणि नागरिकांना मनरेगा तसेच रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नसल्याचे यावेळी समोर आले। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात पायी फिरून भूताताळी, राणी काजळ मंदिर, खांडगाहाटी आणि मराठा गल्ली या परिसरातील कामांची पाहणी केली। यावेळी संतप्त स्थानिक लाभार्थ्यांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला। घरकुलाचे हप्ते न मिळणे आणि अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे लाभ मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत नमन गोयल यांनी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। शासनाकडून मोठा निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे गरजू नागरिक लाभापासून वंचित राहत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले। या बैठकीला प्रकल्प संचालक श्री राऊत, गटविकास अधिकारी पोद्दार, सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड, ग्रामपंचायत अधिकारी BG पाटील व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। योजनाचा आढावा घेण्यासाठी आम्ही अचानक भेटी प्रकाशा ग्रामपंचायतीमध्ये दिली आणि याचा प्रमुख उद्देश असा होता की आम्हाला काही पंचायतीमध्ये जे कामाचा वेग आहे थोडा कमी आहे किंवा जे कंप्लीशनची रेट आहे किंवा मस्टर काढण्याची रेट आहे ते थोडा कमी दिसून आला। त्यामुळे इथे एक आढावा घेण्यासाठी आम्ही अचानक भेट दिली आणि इथे जे लाभार्थी आहेत त्यांचे कशा प्रकारचे काही गैरसोय होई नाही किंवा त्यांची काही तक्रारी असेल तर ते सुद्धा आम्ही ऐकून घेतो आहे आणि सोबतच मनरेगा, DRDA आणि ग्रामपंचायतीच्या स्टाफसोबत आम्ही चर्चा करतो आहे की कशा ते वेगाने काम करू शकतात। पण साहेब एक विचारायचं होतं, याच्यामध्ये असं सांगितलं जातं की वरून निधी नाही, वरून फंड नाही, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं कामं अपूर्ण आहे। तर वरून फंड नाही म्हणजे नेमकं काय असतं बरं? नाही, असं नाही आहे। वरून बऱ्यापैकी फंड येत आहेत। आता मार्चपर्यंत त्यांनी पूर्णतः वाटप केला होता। आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर मेमध्ये सुद्धा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाची निधी वाटप झालेली आहे। त्याची प्रोसेससुद्धा आता शासनाकडून सुरू होत आहे आणि मागच्या आठवड्यापासून वितरणसुद्धा सुरू झालेलं आहे। तर FTOचं जे प्रोसेस आहे ते आम्ही सुरू करतो आहे आणि लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यांना ते फंड देणार आहे। त्या फंडची अजिबात कोणतीही प्रकारची कमतरता नाही। मग आता आपण या ठिकाणी आता घरकुल पाहणार का किंवा काय अवस्था वगैरे काय वाटतं बरं आपल्याला? घरकुलची पाहणी करतोय आणि बरेच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीचं घर बांधलेलं आहे। ज्या ठिकाणी घरकुलचं काम सुरू आहे त्यांचं आम्ही ऐकून घेतो की काय त्यांचे अडचणी येत आहेत का। पण ज्याप्रमाणे घरकुलचं काम सुरू आहे त्याप्रमाणे ते लवकरात लवकर या ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण काम करतील। ओके सर।